आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी पाणीपुरवठा विभागाच्या वतीने गंगापूर धरणावर पारंपरिक जलपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या हस्ते विधिवत पूजा करून धरण व गोदामाईचे जलपूजन करण्यात आले। या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, मनपा आयुक्त मनीषा खत्री, गटनेते श्याम बडोदे, अजय बोरस्ते, सीमा ठाकरे, केशव पोरजे, भाजप नेते लक्ष्मण सावजी, अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, प्रभाग सभापती सुरेश पाटील, समाधान देवरे, नगरसेवक भगवान दोंदे, निवृत्ती इंगोले, प्रवीण जाधव, बाळासाहेब निगळ, नगरसेविका अंकिता शिंदे तसेच अन्य लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते। पूजेचे पौरोहित्य राहुल बेळे यांनी केले। यावेळी महापौर हिमगौरी आहेर आडके म्हणाल्या की जलपूजन ही आपली संस्कृती असून गोदामाई आणि धरणाबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे। आगामी सिंहस्थ कुंभपर्व निर्विघ्न पार पडावे आणि या निमित्ताने नाशिकच्या विकासाला नवी दिशा मिळावी अशी प्रार्थना करण्यात आली। मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की जल हे जीवनाचा प्रमुख आधार आहे। यंदा धरणात समाधानकारक जलसाठा झाल्यामुळे नाशिककरांना पुरेसा पाणीपुरवठा करता येणार आहे। आगामी कुंभमेळ्यासाठीही आवश्यक पाणी उपलब्ध राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या कार्यक्रमाला शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर, अविनाश धनाईत, कार्यकारी अभियंते बाजीराव माळी, संजय आडेसरा, गणेश मैत, शैलेंद्र जाधव, नवनीत भामरे, सुरक्षा अधिकारी रमेश ताजनपुरे, नगर सचिव संजय नेरकर, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभीरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। धरणावर जलपूजन महानगरपालिकेतर्फे माननीय मेयर मॅडम, स्टँडिंग चेअरमॅन, सर्व मान्य गटनेता आणि सभापती पण होते। तर त्यांच्या हस्ते 4 वर्षानंतर मॅडमने जसं सांगितलं की हा शुभ सोहळा आलेला आहे की आपला धरण पण भरला, आपले लोकप्रतिनिधी पण आहे आणि जल आपल्या ह्या जीवनाचा सगळ्यात मोठा म्हणजे आश्रय असतो। तर त्यासाठी पुढच्या वर्ष आपला चांगलेपणे आपण कुंपण करू शकणार, आपल्या लोकांना म्हणजे जे नाशिकचे सर्व नागरिक आहेत त्यांना त्यांच्या अधिकाराचं पाणी पण देऊ शकणार अशी प्रकारची दृष्टी ईश्वराकडून नाशिकला झाली आहे। त्याबाबत आज आपण इथे पूजन केलं आणि पुढे पण असाच प्रकारे आपल्याकडे जल असा उपलब्ध राहील अशा आपण केली। नाशिक शहरात जी काही संस्कृती आहे, जे काही आख्यायिका आहे त्यानुसार आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपण गोदावरी साठी आणि गंगापूर धरण जेव्हा 90% जास्त भरतं तेव्हा हे जलपूजनाची आपल्याकडे प्रथा आहे आणि त्यामुळे आज प्रशासन होतं 4 वर्ष आणि त्यानंतर ह्या 4 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या खरं तर गंगापूर धरणाला म्हणा, गोदामाईला म्हणा, हा जो सन्मान आहे तो आमची जबाबदारी आहे आणि खरं तर नाशिक शहराचं आणि इतर बाकी गावांचं देखील जे काही पाण्याचा जी गरज आहे ती आपली गोदावरी माई पूर्ण करते आणि म्हणून आपण तिच्या प्रती आदर आणि हा सगळा कृतज्ञताचा जो एक प्रवास आहे तो व्यक्त करत असतो। येणाऱ्या कुंभ पर्वामध्ये हे जे सगळे काही कामं आहेत शेवटी आपण सेवेसाठी करतो, धर्मासाठी करतो, मानवतेसाठी करतो। जी जनजागृती ह्या निमित्ताने देशभरात, जगभरात होणार आहे ते आपल्या धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा जलपूजनाचा जो सोहळा आहे, जी आपली प्रथा आहे ती आम्ही सर्व गटनेते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आयुक्त या सगळ्यांनी मिळून आज केली आहे।